गुड मॉर्निंग. आज होता नवरात्रीचा पहिला दिवस, त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप गडबड चालू होती. घट बसवायचे होते, त्यामुळे मी एकदम सिंपल ब्रेकफास्ट करत होते, चहा आणि खारी. बाय द वे हा माझा खूप फेवरेट ब्रेकफास्ट आहे. रोज रोज मी नाही करत, बट आज करत होते. त्यानंतर मी घेतलं ऑफिसचं आवरायला. आज होता व्हाईट कलर, त्यामुळे मी माझा हा व्हाईट कलरचा शर्ट बीच पॅन्टसोबत पेअरअप केला होता. बेसिक मेकअप केला होता, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिपस्टिक, काजल अँड दॅट्स इट. आणि हे सगळं करून मी निघाले ऑफिसला जायला. आणि ऑफिसला लेट पोहोचपर्यंत मला अजिबातच जागा मिळत नाही पार्किंगसाठी. त्यामुळे मी आज लिटरली दुसऱ्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये माझी गाडी पार्क केली होती. आय होप माझ्या गाडीला जामर नाही लागणार. त्यानंतर मी पोहोचले ऑफिसला. मस्तपैकी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेशनअप झाले आणि मग लागले कामाला सुरुवात केली. 2 दिवसांनी येत होते, वीकेंड नंतर येत होते, म्हणून सगळे अपडेट्स घेतले, काय पेंडिंग टास्क आहे ते समजून घेतलं आणि मग मी लागले माझं काम करायला. आणि जोपर्यंत मी अशी मांडी घालून बसत नाही ना, तोपर्यंत मला काम करायला अजिबातच मजा येत नाही. त्यामुळे मी माझी मस्तपैकी पोझिशन घेतली आणि काम करायला लागले. मग झाला होता लंच ब्रेक. गेले होते लंचला. थाळी खायची माझी बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून सिंपल मी राईस घेतले होते, पण ते पण मला खूप हेवी झाले होते. आणि गुलाबजाम बघितलं, इतकूसा छोटूसा दिला होता, मन तर काही भरलंच नाही, बट एनिवेज चलता आहे. मग आले परत कामाला लागले. राईस खाल्ला होता त्यामुळे खूप झोप येत होती, म्हणून मग घेतला ग्रीन टी आणि मग सगळी कामं संपून फायनली मी निघाले घरी जायला. आणि माझ्यासोबत गडबड होणार नाही असं होईल. काय झालं ते सांगते. नेमकी मी पेट्रोल बघितलं नाही आणि माझी गाडी मध्येच बंद पडली. त्यामुळे मला प्रफुल्ला बोलवायला लागलं. 30 मिनिट्स मी तिथेच वेट करत होते. प्रफुल्लाला गाडीत पेट्रोल टाकलं आणि मग आम्ही निघालो घरी यायला. घरी पोहोचले. साई वाटच बघत होता. मग त्याला जेवायला घातलं, मी जेवण करून घेतलं आणि असं संपवलं आजचा दिवस.